रोजच्या कामामध्ये ना अजिबात बदल नसतो आणि त्याच्यामध्ये आजारी असल्यानं तर अजिबात काम करायची इच्छा होत नाही, काम काही खायची सुद्धा इच्छा होत नाही. तर आज सकाळी ना आलूचा पराठा बनवायचा होता, पण थोडंसंच पालक होतं. म्हटलं चला त्याची पेस्ट करून ना कणकीमध्ये मळून घेऊया आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मसाला भरून छान असं आलूचा पराठा बनवून घेतला. तर दिसायला पण छान दिसत होता आणि खायला पण तितकाच मग चवीला झालेला होता. नाश्ता वगैरे करून घेतला आणि मग लागलंच एक जिरा राईस आणि दाल तडका पण बनवायची होती. तर दाल तडका दिली आणि त्याच्यानंतर मग जिरा राईस बनवायला घेतलेला. स्वयंपाक वगैरे करून घेतला. जोपर्यंत स्वयंपाक होत नाही ना तोपर्यंत असं वाटतं की कुठलंच काम झालं नाही. तर सगळा स्वयंपाक झाल्यानंतर ना किचन कट्टा वगैरे सगळं क्लीन करून घेतलं, जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मला फ्रीज साफ करायचं होतं. 15 ते 20 दिवसानंतर फ्रीज साफ केलं तर बरं, नाही तर त्याच्यामध्ये ना भाज्या ठेवायची इच्छाच होत नाही. का काय माहिती, पुसल्याशिवाय ना चांगलं वाटतच नाही. तर सगळी भांडी वगैरे काढून घेतली, स्वच्छ धुवून एक नाही सुकवायला ठेवली. त्याच्यानंतर मग स्प्रे मारून घेतला, सगळं फ्रीज पुसून घेतलं आणि सुक्या कपड्यानं मग सगळं ड्राय करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग भांडी वगैरे सगळी लावून दिली, सामान ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर मग थोडंसं रेस्ट केलं. नंतर मग ह्या तिघांचा बलून खेळायचं काम चालू होतं. त्यांना सांगितलेलं ज्यांचा बलून खाली पडेल ना त्याने आउट व्हायचं. तर मस्त असं त्यांचा एन्जॉय चालला होता. संध्याकाळच्या वेळेला लाल तिखटातलं पिठलं बनवलेलं होतं, त्याच्याबरोबरच भाकरी पण बनवलेले. तर पिठलं ना लाल तिखटातलं हिरव्या मिरचीपेक्षा छान चवीला लागतं. तर स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि त्याच तव्यामध्ये ना कच्ची टॅमॅटो आणलेली होती, त्याचीच मला चटणी बनवायची होती. तर ती पण चटणी करून घेतली, जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर शेंगदाणं फोडलेलं होतं ते मला कूट करून एक नाही ठेवायचं होतं, त्यामुळं भाजून घेतलं. थंड झाल्यानंतर त्याचं कूट करून घेतलं. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.